नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय या तारखेला होणार. मंत्रालयातील हालचाली काय सांगतात? मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 वरून 55% इतका करण्यात आला. ही वाढ या संबंधित नोकरदार मंडळींना जानेवारी महिन्यापासून लागू झाली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53 वर अडकून पडला आहे आणि यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता वाढ कधी मिळणार याकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो अशी आशा देखील कर्मचाऱ्यांना आहे. असे असताना आता राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी वाढला जाणार याबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. कधीपासून वाढणार महागाई भत्ता? केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली 2% महागाई भत्ता वाढ आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा लागू होणार आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुद्धा 53 वरून 55% होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये 2%ची वाढ होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाणार आहे. मात्र या संदर्भात शासन निर्णय अजूनही निघालेला नाही. कधी निघणार शासन निर्णय? मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. म्हणजेच पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे मीडिया रिपोर्ट्समध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होईल असा दावा केला जात आहे. जर समजा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता 55% करण्याबाबतचा GR जारी झाला तर जुलै महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जो पगार जमा होईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 ते जून 2025 या 6 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.